नमस्कार, कशा आहात सगळेजण. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आणि बाकीची कामं आवरलेली आहेत. आता राहिलेली फक्त फरशी पुसणं, म्हणजे भांडी खूप सारी झालेली होती तर भांडी घासून घेतली, कपडे मशीनला लावलेले आहेत आणि अगोदर मी फरशी पुसून घेते. म्हणजे एक सवय झालेली आहे. सगळी कामं झाली आणि फरशी पुसली ना तेव्हाच वाटतं की आता काम कंप्लीट झालेलं आहे. तर इकडे स्टँडमध्ये तरी अस्तव्यस्त झाले सगळे कपडे, तर थोडेफार टावेल वगैरे घडी घालून ठेवलं आणि नंतर मी फरशी पुसलेली आहे. तर बघू शकता फरशी पुसून झाली. खूप छान वाटतं फरशी पुसल्यानंतर. एक तर गरमी खूप जास्त आहे ना, छान थंड थंड वाटतं आणि फॅन ऑन केलेलं आहे, जे एक्स्ट्रा पाणी ते हडकलं जाईल. आणि कपडे धुण्याचं एक काम इकडे सुरू आहे. तोपर्यंत मी थोडा वेळ बसलेली होते निवांत. तुम्ही म्हणत होता ताई की धावपळ करते, तुला थकवा येत नाही आहे का? तर मी पण माणूसच आहे, थकवा येतो, पण काही ऑप्शन नसतं, कारण केल्याशिवाय कामं होणार नाही आहेत. थोडासा रेस्ट घेण्याच्या नादामध्ये पूर्ण दिवस जातो आपला, त्यामुळे मी दिवसभर करतच राहते. बसलेली भोपळे करण्यासाठी तुम्ही विचारत होता हा काय प्रकार, जे एकदम तांदळाच्या साईजचे आहेत. तर आज मी तर आता 5 वाजेपर्यंत मी भोपळे बनवून झाले, कंप्लीट झालेले आहेत. 3 ताटल्या भरलेली तिकडे उन्हाला ठेवते, म्हणजे आतमध्येच उन्हाला बाहेर जायची गरज नाही. आता वरती जाते आणि डाळ चाळणी करते, म्हणजे 5 वाजलेले आहेत. तसं तर 2-3 दिवस झाले डाळ वरतीच आहे. तर बघूया, आता थकवा तरी खूप आलेला आहे, झोप उतरलेली डोळ्यात बघू शकता. तरी पण आता काही ऑप्शन नाही माझ्याकडे. डाळ चाळायचे केव्हापासून प्रयत्न करत होते की लवकर होईल, पण थोडासा वेळ जास्त लागला. तर चला मग आता वरती जाऊया. चाळणी वगैरे ठेवलेली नेऊन, तर आता जाऊन मी डाळ चाळणी करते. अर्धा क्विंटलची तुरीची डाळ मी बनवली आणि सगळी डाळ चाळणी करायच्यानंतर पाकडायची, म्हणजे फटकायची आहे. आणि मग बघूया, मग डब्यात म्हणजे छान उन्हाला घालून डब्यात भरून ठेवायचं. चला मग आता वरती जाऊया. पीठ संपलेलं आहे, या डब्यात मी ठेवलेलं होतं. तर कपडे हाडकलेले, तर अगोदर मी कपडे काढून घेऊन येते, कारण आता एक वेळा वरती गेली की मग भरपूर वेळ जातो तिथं आणि हे कपडे इथंच उन्हामध्ये तळून जाणार आहेत. कारण आता गरमीचे दिवस स्टार्ट झाल्यापासून कपडे घातल्या हडकतात, जास्त वेळ लागत नाही. कपडे काही घडी घातली नाही, सगळे काढून मी इथंच ठेवलेत. आता आल्यानंतर निवांत घडी घालून ठेवणार आहे. घाई गडबडीने तशीच वरती गेली, मला टोपलं पाहिजे होतं ते घ्यायला आलेली आहे. तर इकडे बघू शकता 2 टोपल्यामध्ये पापडं भरलेली, तर ते पापड डब्यात भरून ठेवायचे आहेत. खूप जास्त काम आहे. तर चला आधी डाळ चाळून येते, टोपली घेऊन जा. तर फायनली वरती आलेले, बघू शकता वातावरण खूप ऊन आहे, म्हणजे सगळी कामं आजकाल उन्हातच होत आहेत. कारण ही सगळी वाळवणाची कामं उन्हातच करावी लागते आणि त्या डाळी धुळीसोबत ना माझी खूप तगमग होत आहे उन्हामध्ये, पण काही ऑप्शन नाही आहे. तर इकडे हे डाळीना मी अशीच पोते भरून झाकून ठेवलेलं होतं, कारण वानराचा खूप त्रास आहे, त्यामुळे वरती मी एक साडीचा कपडा टाकलेला होता, म्हणजे झाकून ठेवलेलं होतं वानेरापासून. तर आता सगळे पोते मी काढलेले आहेत आणि डाळ अगोदर मी चाळणी करून घेते, नंतर फटकणार आहे. आता फटकणं होणार नाही, खूप जास्त आहे. अर्धा क्विंटलची डाळ मी बनवली. मी जेव्हा तुम्हाला म्हणलं की डाळ बनवली, तेव्हा तुमचे असे कमेंट आले त्या व्हिडिओवरती की ताई तुरीची डाळ खाऊ नको, यानं पित्ताचा त्रास खूप होतो. तर खूप छान तुम्ही सजेशन देता, खूप काळजीपूर्वक तुमचे कमेंट असतात, त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. म्हणजे शेंगदाणे खाल्ल्यामुळे, तुरीची डाळ खाल्ल्यामुळे किंवा जास्त चहा पिल्यामुळे पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे आजकाल मी सगळं खाणं पिणं कमीच केलेलं आहे. तर इकडे बघू शकता सगळी तुरीची डाळ चाळणी केली आणि मी साडीच्या कपड्यावरती टाकलेली होती. विचार केला की आज भरून ठेवायचं नाही, असंच ठेवायचं साडीवरती आणि उद्या एक दिवस छान उन्हाला हे डाळ वाळेल आणि मग भरून ठेवायचं. पण वातावरण इतकं बिघडलेलं आहे की असं वाटत आहे आता लगेच पाऊस येणार की काय. एकदम थंड हवा आणि पाऊस यायसारखं वातावरण झालेलं आहे आणि काही सांगता येत नाही. असं म्हणतात आता होळीची राग भिजवायला पाऊस येतं, म्हणजे शिमगा झाल्यानंतर पाडव्यापर्यंत एक वेळा पाऊस येऊन जातं. त्यामुळे म्हटलं आता रात्रीच्या जर पाऊस आला तर धावपळ खूप होणार आहे, म्हणून म्हटलं आता सगळ्या डाळी भरायच्या परत, म्हणजे डबल टिबल कामं झाली. ही एकतर कामं जास्त आहेत, त्यामध्ये एक कामं अशी होतात ना डबल टिबल करावी लागतात. तर इकडं सगळी तुरीची डाळ मी पोत्यात भरलेली आहे आणि नेऊन मी स्टोरूममध्ये ठेवली, कारण या डाळींना मी आणखीन पाकडलेली नाही, फक्त चाळणी केलेलं आहे. तर निवांत पाडवा झाल्यानंतर छान ऊन पडल्यानंतर एक दिवस मी उन्हाला टाकून डाळी सगळ्या फटकून मगच मी भरून ठेवणार आहे. कारण आता जी कामं जरुरी होती, जी अगोदर करायची होती ती झाली, जसं की पापड वगैरे बनवणं, परत हे सगळं धुणं, डाळी करणं आणि 1-2 दिवस उन्हाला टाकून चाळणी करून मी ठेवलेली आहे. म्हणजे अर्धीवट कामं झालेली आहेत, आता निवांत करूया. तर ही सगळी वरची कामं मी आवरत होती, म्हणजे पापड कुरड्या सगळं वरतीच होत्या, उन्हाला सगळं नेऊन स्टोरूममध्ये ठेवलेले. तोपर्यंत दिनेश पप्पा घरी आलेले होते
आणि मी लॉक लावून वरती गेलेली होते. म्हणजे वरी गेल्यानंतर खालचं मला काहीच दिसत नाही आणि लॉक लावल्यामुळे ना ते काय केले, जी भाज्या वगैरे आणलेल्या होत्या सगळ्या इथंच गेटला अडकवले, टिफिन वगैरे आणि गेलेले आहेत. म्हणजे मला आवाजही दिला नाही आणि ते आलेलं मला माहिती पण झालेलं नाही आहे. तर अगोदर मी सगळ्या भाज्या डब्या सगळं मी आतमध्ये नेऊन ठेवलं आणि आज पायपुसणी पण धुलेली होती, तर तीही अगोदर आणून टाकली आणि नंतर मी चेंज केलं, फ्रेश झालेली आहे आणि आता निवांत बसून पाणी पिते. म्हणजे गरमी खूप जास्त आहे ना, तर दिवसभर तहान लागते. किती लिटर पाणी पिते त्याचा काही हिशोब नाही आहे. म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये आपण दिवसभर पाणीच करत असतो, जेवण कमी पण पाणी जास्त असतं. तर इकडं निवांत मी टी व्ही बघत पाणी पिलेलं आहे आणि यामध्ये खूप थंड पाणी, म्हणजे पिता पण येत नव्हतं, एकदम दाताला जणणं करत होतं. म्हणून मी काय केलं, ते थंड पाणी कॅनमध्ये वतलेलं आहे. कॅन पॅक बंद असल्यामुळे पाणी सगळं छान थंड राहतं आणि दुसरं पाणी भरून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. तर ही सगळी इव्हनिंगची कामं झालेली. परत स्वयंपाक पाणी जेवण खाणं यामध्ये तर रात्रीचे 11 वाजलेले होते. कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. तर बाहेरची सगळी कामं झालेली आहेत, रांगोळी काढून झालेली आहे आणि आज मी हे आपूट मसुराचं वरण बनवत आहे. म्हणजे कालच्या मसुरा मी भिजत घातलेल्या होत्या, म्हणजे डाळीसाठी या मसुरा आणलेले आहेत आणि मला चेक पण करायचं होतं की व्यवस्थित भिजतात की नाही. म्हणजे अर्धवट पण भिजतात ना, तशा पण असतात, पण नाही, एकदम व्यवस्थित सगळ्या मसुरा छान भिजलेल्या होत्या. तर 2-3 पाण्यात धुवून घेतलं, कारण यामध्ये चिखल काड्या वगैरे खूप जास्त होत्या, म्हणून धुवून घेतलं आणि शिजवून घेतलेले. 2 शिटीला एकदम परफेक्ट या मसुरा शिजलेल्या होत्या. जसं मी दररोज वरण बनवते तशाच प्रकारे हिरवी मिरची पेस्ट टाकून हे वरण बनवलेलं आहे. तर रोजचा स्वयंपाक झाला आणि इथं बघू शकता किचनवरती किती पसारा झालेला आहे. म्हणजे वरती एक 2-3 एरझाल्या झाल्या, म्हणजे अगोदर डाळीत वगैरे मी उन्हाला टाकून आलेली आहे आणि आता आलेली किचनमध्ये. आणि जे पसारा झालेले भांडी झाले ते घासायचे आहेत आणि आज 2-3 पपया पण तोडलेल्या होत्या झाडाच्या, ते पण आणून ठेवलेलं आहे. आणि इकडे हे अंजीर खायला घेतलेले, म्हणजे अधूनमधून खाणं पिणं सुरूच असतं माझं. म्हणजे हलकी फुलकी भूक लागते ना, तर अंजीर खारीक हे सगळं आणून ठेवलेलं आहे. तर दिवसभर तोंड चालूच असतं. तर इकडे अंजीर खात खात बाकीची कामं माझी होत आहेत. हे बोटवे मी काल बनवलेले होते, तर हे बोटवे पण आज उन्हाला ठेवलेले आहेत. मी अगोदर बघितलं शेरू आहे की नाही, तर शेरू निवांत झोपलेलं आहे तिकडं. तर म्हणलं ठेवूया बोटवे, काही करणार नाही. शेरूला अगोदरच म्हणलं की बोटवे ठेवत आहे, काही करू नको. बोटवे उन्हाला ठेवले आणि किचनमध्ये जी भांडी झाली होती ती अगोदर मी घासून घेतले. आणि मला आज हरभरे आणि मसुरा धुवायचे आहेत. म्हणजे कालची कामं करायची होती पण काल वेळच भेटला नाही आहे, तर म्हणलं आज धुवून घेऊया. सगळी कामं थोडंसं लवकर आवरलेली आहे. बाबांना इकडे जेवायला वाढलेले, बाबांचं पाणी संपलेलं आहे पिण्याचं, तर पाणी गरम करून द्यायचं आहे त्यांना. तर म्हणलं आता ते निवांत करूया. अगोदर मी हे सगळं बाहेर नेऊन ठेवते, म्हणजे अर्धीवट कामं करून ठेवली ना, मग नंतर माझ्याकडे ऑप्शन राहत नाही, मी पूर्ण करतेच ते. नाहीतरी करूया या नादामध्ये मी उद्याच करते, परत मग आज त्याचा मुहूर्तच लागत नाही. म्हणून म्हटलं एक बाहेर आणून ठेवायचे. तर मसुराचं पोतं आणि हरभऱ्याचं पोतं मी बाहेर आणलेलं आहे. वडत आणलं, कारण उचलतच नव्हते, हे खूप जड आहेत. म्हणजे 30 किलो हरभरे आहेत आणि 15 किलो मसुरा आणलेले डाळीसाठी. तर इकडं सगळे हरभरे मी टोपल्यात, बकेटात आणि हे मोठ्या भुगण्यामध्ये मी टाकलेले आहेत. म्हणजे मोठं पातेलं घेतलेलं आहे, म्हणजे सगळे एकत्रच भिजत घालायचे आहेत मला. जे सगळे हरभरे एकसारखे करायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित हे भिजले पाहिजे. त्यानंतरच पाण्यातनं बाहेर काढायचं आहे. जसं तुरी आपण पटकन पाण्यातनं काढतो आणि 10-15 दिवस ठेवतो, पण हरभऱ्याचं तसं नसतं. हरभऱ्याची डाळ जर करायची असली तर हरभरे तयार करणं हे मेन प्रोसेस असतं, तेव्हा डाळ छान व्यवस्थित होते. तर इकडं पातेल्यामध्ये टोपल्यामध्ये सगळ्यामध्ये मी हरभरे घातले आणि पाणी भरून ठेवलेले. बघू शकता पाणी किती गढळ झालेले, यामध्ये काळी माती खूप जास्त आहे. जसं पाण्यात टाकलं तसं खूप चिखल झालेलं आहे. तर 2-3 पाण्याने हे हरभरे मला धुवायचे, त्यामध्येच हे व्यवस्थित भिजले जातील. तसं तरी अर्धा तास रे पाण्यात ठेवायचेच होते मला. तर इकडं मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाण्यातले, म्हणजे या पाण्यातले हरभरे त्याच्यात काढले आणि दुसरं पाणी ओतलं आणि हे हरभरे मी दुरडीत काढले. जे हे एक्स्ट्रा पाणी होतं सगळं निचरा झालेलं आहे. आणि इकडं कलतानी पोत्यामध्ये मी ठेवत आहे. म्हणजे कलतानी पोत्यामध्ये जे हरभरे असो मसुरा असो धुवून ठेवायचे आहेत आपल्याला, हवा लागत राहते, खराब होत नाहीत. नाहीतरी आपण अशा पॉकेटसारख्या पोत्यामध्ये ठेवलं ना प्लास्टिकच्या, तर हवा लागत नाही आणि खूप लवकर ते खराब पण होतात. तसं तर मला रात्रभर ठेवायचं आहे, सकाळी तर मुलालाच टाकायचं आणि उद्याची डाळ पण बनेल. म्हणजे हरभऱ्याची डाळ संघ म्हणजे तुरीच्या डाळीला थोडासा वेळ जास्त लागतो. म्हणजे जितकं दिवस देऊन ठेवलं तितकं ते छान बनते आणि पूर्ण साल निघून जाते. ही डाळी करणं खूप कठीण असतं, पण काही कठीण नाही, एकदम सोप्या पद्धतीने डाळी बनतात. थोडीशी धावपळ आपली जास्त होते, इतकंच असतं. कुठलंही काम बघा सोपं नसतं, केल्याशिवाय तरी काही होणार नाही. तर इकडे मी हरभरे सगळे 2-3 पाण्यात धुवून घेतलेले आहेत. एक वेळा मी त्या पाण्यात म्हणजे छान धुवून घेतलं, नंतर मी पातल्यात काढलं आणि दुसरं पाणी यामध्ये ओतलेलं आणि छान मिक्स करून घेतलं. तर आता दुर्लीमध्ये काढून घेते. अशाच प्रकारे सगळी म्हणजे 30 किलो हरभरे मी धुवून घेतले. थोडासा वेळ जास्त लागला, कारण 2-3 पाणी मी धुवले ना, त्यामध्येच वेळ जास्त लागलेला आहे.
चाळणी केलं तरी एकही चाळणी जमत नव्हती, कारण चाळण्या माझ्याकडे तितक्या व्यवस्थित नाहीत. एक चाळणी अशी की त्यांना काहीच गळत नाही, एक चाळणी अशी की सगळंच गळायचं असं होतं. म्हणून मी ते चाळणी वगैरे केलेली नाही. तर स्वच्छ धुवूनच घेतले 2-3 पाण्यात. सगळं चिखल जे यामध्ये काड्या वगैरे होत्या सगळ्या निघून गेलेल्या आहेत. आणि आता जे शेवटचे थोडेसे हरभरे होते ते छान मी रुळवून घेतले, म्हणजे शेवटला खडे निघतात म्हणून वरचं टाकायचे आपल्याला पाणी घेऊन एक खडा येणार नाही. इथं बाहेर आणलेलं आहे, म्हणजे तिथं पोर्समध्ये तर पाणी झालेलंच आहे, पण हे पाणी खूप जास्त होतून बाहेर आणलेलं आहे आणि धुवत आहे. पोर्समध्ये खूप आहे, म्हणजे खूप ऊन आलेलं आहे. उन्हामध्येच माझी कामं होत आहेत. दिवसभर उन्हात असते. शिमगा जसा झाला ना तेव्हापासून दिवसभर मी उन्हामध्येच असते, कारण माझी कामच तशी आहेत. पापड वगैरे दाढी जी हे करणं आहे सगळी कामं उन्हातलीच असतात. तर इकडं हे हरभरे सगळे धुवून झालेले आहेत आणि कलतानी पोत्यामध्ये मी भरलेलं आहे. एकाला दोघे असलो ना म्हणजे हे थोडंसं लवकरही काम होतात, म्हणजे सगळे एकटीला करायचं असतं ना त्यावेळी थोडंसं वैताग घेतो, कारण खूप धावपळ होते ह्यामध्ये. तर इकडं सगळे हरभरे धुवून झालेले, जे शेवटचं थोडंसं राहिलेले पातेल्यामध्ये ते मी इकडं रुळून घेतलेलं आहे. आता नंबर आहे मसुराचा. तर हरभरे झाले, बघू शकता किती चिखल झालेलं आहे, म्हणजे खूप जास्तच माती होती यामध्ये, त्यामुळे असं झालेलं आहे. तर 2-3 पाण्याने हे पण धुवून घेतलं. शेवटचं तरी खूपच जास्त होतं आणि खडे पण खूप जास्त होते, त्यामुळे मी इकडं रुळून घेतलेली पातेल्यामध्ये खूप जास्त खडी निघाली शेवटला. तर झालेले सगळं धुवून आता मसुरा धुवून घेते. हे म्हणजे पोतं इथं साईडला ठेवलं, उचलत पण नाही, पाण्यात गेल्यामुळे खूप जास्त वजन झालेले इथे आता अगोदरपेक्षा आहे. तर दिनेश पप्पा आल्यानंतर नेऊन ठेवतील आतमध्ये. आता मी इकडं मसुरा धुवत आहे. तर हे 15 किलो मसुरा आहेत. तर हे पण मी 2 पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे. यामध्ये खूप जास्त चिखल आणि काड्याच होत्या. तर या मसुरा ही 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचा आहे. तर त्यातलं हेच सुरू होतं माझं. म्हणजे अगोदर मी पाणी चेंज केलं, दुसऱ्या पाण्यात टाकलं, ते पण पाणी खूपच गढूळ निघालं, ते पण चेंज केलं, मग दुसरं पाणी घेतलं, म्हणजे 2-3 वेळा धुवून घेतलं आणि आता मी दुर्डीत काढलेलं आहे. सगळं एक्स्ट्रा पाणी निघून गेलेलं आहे. आणि इकडं बघू शकता पोर्समध्ये किती पाणी झालेलं आहे. तर तुम्ही म्हणसाल ताई पोर्समध्ये कशाला धुते, खाली जाऊन धुवायचं ना. तर पोर्समध्ये धुवायचं रिझन हेच आहे की तर खाली हरभरे मसुरा सगळे सांडलेले आहेत आणि खाली जर धुलं तर तिथं मला वेचूनही घेता येत नव्हतं. पोर्समध्ये धुल्यानं काय होतं, पटकन आपल्याला ते घेता येतं. बघू शकता किती सांडलेलं आहे खाली सगळं, त्या पोत्यातलं ह्याच्यात आणि ह्याच्यातलं त्याच्यात करण्यामध्ये ना थोडासा सांडालोंडा झालेलाच आहे. माझ्या हातात थोडासा जास्तच होतो. तर इकडे झाले सगळ्या मसुरा धुवून आणि कलतानी पोतं काही तर इथं नव्हतं, वरती ठेवलेलं होतं आणि वरती जायला नको वाटत होतं, मी याच पोत्यात ठेवलेलं आहे. म्हणजे आता कुठं आपल्याला जास्त दिवस ठेवायचे, रात्रभर तर ठेवायच्या म्हणून याच पोत्यामध्ये टाकून ठेवलेला आहे. आणि मसुरामध्ये खूप जास्त खडी होती, त्यामुळे रुळून शेवटचे जे मसुरा होते ना ते रुळून मी घेतलेले चाळणीमध्ये काढलेलं आहे, कारण दुर्डीमध्ये जमणार नव्हतं. एकदम बारीक साईजचे असतात ना, त्यामुळे दुर्डीतनं बाहेर जाणार होते ते. तर इकडे झालेलेच मसुराही धुवून आता आणि जे पातेले डबे टोपले जे ठेवलेले होते बकेट सगळे आतमध्ये नेऊन ठेवले. पोर्स रिकामं करून घेतलं. तोपर्यंत दिनेश पप्पा आलेले आहेत आणि हे जे पोते होते ना म्हणजे हरभरे आणि मसुरा हे सगळे इकडच्या रूममध्ये आणून ठेवायला लागले. आता उद्या मी उन्हाला टाकणार आहे, तोपर्यंत इकडेच ठेवत आहे, कारण बाहेर पण ठेवायला जमत नाही आणि आता ओलं हे वरती पण न्यायला खूप वजन आहे. तर म्हणलं असू दे तोपर्यंत रूममध्येच ठेवूया. तर ठेवलेले आहेत. आता चहा पाणी यांना काही प्यायचं नव्हतं, म्हणत आहे तुझी कामं आहेत ते अगोदर आवरून घे, मी जातो माझ्या कामाला, कारण घरी आल्यानंतर जास्त वेळ त्यांच्याकडे वेळ पण नसतो. तर सगळे हे काम आवरलेलं आहे. आता पोर्स धुवून घेते अगोदर. मी खूप चिखल कचरा खूप झालेला आहे इथं, तर पाणी टाकलेलं आहे मी अगोदर आणि स्वच्छ हे धुवून वायफर करून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं लवकर पाणी हडकलं जाईल. आणि बाहेरचं मेन गेट पण ओढून घेतलं. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक